हाय, हॅलो, नमस्ते. मी गायत्री, क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आमचं पुण्याचं बाळ येणार आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे आतुरतेने त्या बाळाची वाट बघत आहेत. ती रात्री 12पर्यंत येणार होती, पण खूप लेट झाला. त्याच्यामुळे मुलं पण झोपले आहे. आता 1:45 वाजत आले आणि अशा वेळेस ते लोक आलेले आहेत पुण्यावरून. मम्मी मला ते सांगत होती की बाळावरून भाकर तुकडा ओवाळून घे. आता 1:45 वाजलेत. मी त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून घेते, कारण एवढा लांबचा प्रवास करून आलेला आहे. आणि आवाज ऐकतील रात्री येईलच आता ते पटकन कर. झोपली कर तिला गुडपतीच दोन्ही पोरांवरून भाकर तुकडा ओवाळून घेतला आहे आणि ज्या दिशेने त्यांची गाडी आली होती त्या दिशेला मी रस्त्यावर ते टाकायला गेले. अंधार खूप होता आणि थंडी पण खूप भयानक आहे. तरी आज नेहमीपेक्षा थोडीशी कमी आहे, पण आहे थंडी. मम्मी तर काय हालतच नाही, पोरंही झोपलेले होते. पण आता बघू काय काय नाही. पोरांना आवाज आला की उठतीलच, नाही तर मी उठवणारच आहे, कारण त्यांनी मला सांगितलं होतं गुडी मावशी आली की आम्हाला उठव म्हणून. तर बघू आता मी त्यांना उठवतेच आहे. आता मी ते भाकर तुकडं, ते पाणी वगैरे सगळं रस्त्यावर टाकून आलेले आहे आणि आता हे दोघं चालले. त्यांच्या गाडीमध्ये सामान आहे, तर ते सामान घ्यायला आता हे दोघं चाललेले आहेत. एवढं लेट आले. आता इथे सगळे शांत झोपलेले आहेत. वरती चिनू झोपली आहे, खाली मी, मम्मी आणि निमिष होता आणि इथे बाळ आणि गुन्नू आहे. गुन्नू जागीच आहे, पण बाळ झोपलेलं आहे. आता मी मुलांना उठवते. तुम्ही त्यांची गंमतच बघा. चिनू आणि निमिष खूप आतुरतेने वाट पाहत होते. शाळा सोडून ते यांचे वाट बघत इकडे आजीकडे येऊन थांबलो होतो. आम्ही पण आहे ना 2 दिवसापासून मम्मीकडेच थांबलो होतो. गुन्नू आली ना. आली. कुठे 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 झोप झोप झोपलेली आहे बघ. हळू 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 झोपलेलं आहे बाळ. हळू. त्याला उठव. थांब. टुन्नू आली ना. टुन्नू आली. टुन्नू आली आहे. झोपू द्यायचं ना, तू काल उठत. पिल्लू पण उठली. अंधार सोडा, अंधार. इकडची लाईट लाव, इकडची लाईट लाव निमेश. ही कोण आहे? दादा. दादा आहे. शेंगरू, माझं डोंगरू उठला. पिल्लू हसतोय हसतोय. लक्ष द्या. निमिषला सांगून मी मग बाहेर आले, कारण सामान किती आहे काय ते माहिती नव्हतं, बॅगा वगैरे, म्हणून मग मी बाहेर आले. तर हे बघा बाहेर एवढं सामसूम आहे. 1:45-2 वाजलेत आता. आणि गाडी त्या साईडला लावलेली, कारण गाडीला इथे जागा नाही आहे घरासमोर. त्याच्यामुळे हे बघा तिने सामान आणलेलं आहे.
थंडी पण खूप वाजत आहे आणि एवढ्या कारव्यामध्ये एवढ्या रात्रीच्या आले तर आम्हालाच टेन्शन आलं होतं एवढ्या थंडीचं. तिला आम्ही बोललो होतो लवकर निघ म्हणून, म्हणजे लवकर पोहोचशील दिवसाचं, पण त्यांनी त्यांचाच टाईममध्ये जसे निघायचं होतं त्याच टायमिंगला निघाले. कुठे? इथे ठेवा आता, मागे जागा आहे. काढलं बाहेर. तो कशाला बाहेर? मी गेले होते. झालंय ना अजून काय? नाही, याच्यात आमच्या तिघींचे कपडे, याच्यात तिघींचे कपडे, याच्यात हे पोरीचे छोटीचे आले मग आपले. काय होते काय होते? हा, कुठे आली टुन्नू? डुंगू डुंगू आजी कुठे? आजी थंडी बघ किती थंडी. आजी हालता हालत नाही राहिली. बाळाला पाहून तर पोरांची झोपच उडाली होती आणि ते मस्त बाळाबरोबर खेळत बसले आणि त्यांच्याबरोबर मी पण खेळत होते. मग हे एकमेकांना हग वगैरे करत होते. मला झोपते ना वाट पडवता दादा जशी दीदीला नाही उचलू नको उचलू नको. बेरडती का काय? ए बाई, झोप आली ग बाई, झोप आली ग. काय झालं? झोपून घे. मुलं झोपायचं नावच घेत नव्हते, पण आम्ही बळजबरी त्यांना कसं तरी झोपायला लावलं, कारण 2:30 वाजले होते. त्यांना म्हटले झोपून घ्या, पण झोपल्यावर पण मी मध्ये झोपले आणि एका साईडला चिनून एका साईडला निमिष, पण दोघांची सारखी मस्ती सुरूच होती आणि सारखे भांडणं. त्यांचं तर पटतच नाही, एकमेकांचं भांडणं होतच राहतात. मग तुम्ही शांत बसले बरं काय सांग. आता काय सांगू मी, दोघांचं आहे ना, तुम्ही टाईम टेबलच नाही तुम्हाला, वेळ काळ काय काय नाही, काही समजतच नाही तुम्हाला. तर डुक्कर घुसले करतोय ना तो. मेंटल हॉस्पिटल डुक्कर पण आहे, कसा डुकराचा करतो. हा, मग एक भूत ना डुकरामधूनच निघाला होता. अरे लोगांनी, अरे माझ्या फ्रेंड्स खूप रडतीये, चिनू बाळा का रडतीये? चिनू बिचारी सगळ्यांना म्हणती की मी डुक्कर मला रडायला येत आहे. त्याच्याकडे आपण कॅमेरा करू शकतो. बिचारी रात्रीच्या 2:30 वाजता ह्या दोघांचे भांडणं चालले होते आणि त्या दोघांच्या मध्ये मी झोपले होते. शेवटी मी झोपले कशी तरी आणि सकाळी सुटले तर मस्त चहा आणि साबुदाणा खिचडी बनवली होती नाश्त्याला. मग ती मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि मम्मीच्या घराच्या बॅक साईडला आहे ना असं सुंदर गावासारखं वातावरण आहे आणि इथे असं मम्मी चूल वगैरे पेटवती. मग खूप छान वातावरण असतं. आता ब्लॉग मी इथेच संपवते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.